गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Our today's topic of lecture is the I rules for the your earthing system. Firstly, there are some rules which is regarding the how to uh, make the your earthing system properly. So that the first point for that is the voltage rating should be greater than 125 volt and the medium voltage. That means the voltage for the your earthing system should be 125 volt and the some medium voltage. There should be the earthing, that means earthing should be made for the system of the voltage which is near about 125 volt and the रेंज सिमिलर टू दॅट ऑफ, म्हणजे 125 व्होल्ट पेक्षा तुमचं जे काय व्होल्टेज आहे ते खूप कमी पण नको आहे आणि त्याच्या को रिलेटेड व्होल्टेजची रेटिंग असायला पाहिजे. देन सेकंड रूल फॉर अर्थिंग इज दी न्यूट्रल कंडक्टर ऑफ 3 phase 4 wire system. 3 phase 4 wire system means R, Y, B and fourth conductor is of neutral. The neutral conductor of 3 phase 4 wire system and the middle conductor of two phases and the middle conductor of two phases, three phase wire system shall be earthed by the two separate and distinct connection. म्हणजे हा जो काही न्यूट्रलचा जो काही पॉइंट आहे तो, किंवा मग जर तुमची 3 फेज वायर सिस्टीम किंवा 2 फेज सिस्टीम असेल तर त्यातला जो मिडल कंडक्टर आहे तो सेपरेटली अर्थ झालेला पाहिजे बाय दी डिस्टिंक्ट कनेक्शन. म्हणजे त्याचे एक सेपरेट कनेक्शन असले पाहिजे with the minimum 2 earthing electrode in order to bring the earth resistance satisfactory low value. मग याचा मेन बेनिफिट काय होतं असं जर कनेक्शन केले तर देर इज अ सॅटिस्फॅक्टरी लो व्हॅल्यू ऑफ युअर अर्थ रेजिस्टन्स. जेवढी अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू लो असेल तेवढा जो काही लिकेज करंट आहे तो इझिली पास होणार आहे. दॅट्स वाय द सेकंड रूल फॉर अर्थिंग इज the neutral conductor of 3 phase 4 wire system and the middle conductor of 2 phases, 3 phase 3 wire system shall be earthed by two separate and distinct connection with minimum 2 earthing electrodes. म्हणजे त्याच्यासाठी 2 इलेक्ट्रोड्स हवे आणि ते प्रॉपरली कनेक्टेड पाहिजे. आणि दॅट बेनिफिट ऑफ दॅट इज देर इज ए sufficient amount of satisfactory value of low resistance. Then third rule related to your earthing system is the earth electrode may be interconnected in order to reduce the earth resistance. त्याला आपण इन शॉर्ट अर्थ मॅट पण म्हणू शकतो. अर्थ मॅट म्हणजे काय कन्सेप्ट असते, नंबर ऑफ अर्थिंगचे इलेक्ट्रोड्स असतात ते अर्थिंगचे इलेक्ट्रोड्स काय करायचे की पॅरलल मध्ये किंवा सिरीज मध्ये कनेक्ट करायचे. सिरीज पॅरलल कनेक्शननी जर तुमचा अर्थिंगचे इलेक्ट्रोड कनेक्टेड असतील तर दॅट कनेक्शन इज कॉल्ड ॲज अ अर्थ मॅट. म्हणजे मॅट टाईप एक स्ट्रक्चर क्रिएट होतं आणि त्या स्ट्रक्चरचा बेनिफिट काय, इट रिड्युसेस दी अर्थ रेजिस्टन्स. सिमिलर जो आपण फर्स्ट पॉइंट मध्ये बघितला की तुमचा अर्थ इलेक्ट्रोड जर कनेक्टेड असेल पॅरलल मध्ये किंवा प्रॉपरली तर अर्थ रेजिस्टन्स कमी असतो आणि अर्थ इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स जर कमी असला तर त्याचा बेनिफिट होतो की इट इझिली पास दी लिकेज करंट थ्रू दॅट इलेक्ट्रोड. दॅट्स वाय द अर्थ इलेक्ट्रोड मे बी इंटरकनेक्टेड in order to reduce the earth resistance. Then this point is also implemented for your distribution system. म्हणजे ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन अँड जनरेशन ही टोटल पॉवर सिस्टीमचे 3 कॅटेगरीज आहे. तर डिस्ट्रीब्युशन मीन्स व्हॉट, जे आपल्या लेवलला म्हणजे पोल माउंटेड सबस्टेशन पासून आपल्या घरापर्यंत जी पॉवर येते तर ती अंडर दी डिस्ट्रीब्युशन मध्ये कन्सिडर होतं. ॲट दॅट कंडिशन द अर्थिंग सिस्टीम मे बी ऑफ इंटरकनेक्टेड. दॅट मीन्स द मॅट सिस्टीम जर तिथे इम्प्लिमेंट केली, दॅट इज फॉर दी सर्व्हिस लाईन्स. सर्व्हिस लाईन्स म्हणजे सेम पोल माउंटेड सबस्टेशन पासून आपल्या घरापर्यंत ज्या वायर थ्रू पॉवर येते त्याला आपण सर्व्हिस मेन्स म्हणतो किंवा सर्व्हिस लाईन्स म्हणतो. आणि दॅट सर्व्हिस लाईन इज ऑल्सो द अर्थिंग फॉर दॅट सर्व्हिस लाईन इज ऑल्सो इंटरकनेक्टेड. दॅट्स वाय देअर बेनिफिट इट टू रिड्यूस दी अर्थ रेजिस्टन्स. देन नेक्स्ट rule for the earthing is the external conductor of the concentric cable should be earthed by the two separate and distinct earth connection. म्हणजे जर एक्सटर्नल कंडक्टर असेल आणि तो जर केबल थ्रू कनेक्टेड असेल तर त्याला पण एक सेपरेट अर्थिंग
प्रोव्हाइड केलेली पाहिजे. The next rule for the earthing is the connection of the earth may be included with the link in order to temporary interruption for the testing purpose. आता इथे लिंक मीन्स काय की नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स आहे ते एका लिंक थ्रू कनेक्टेड असायला पाहिजे. ती लिंकचा पर्पज काय आहे, सपोज देर इज अ टेम्पररी इंटरप्शन इन दी सप्लाय, म्हणजे आपल्याला काही टेस्टिंग घ्यायची आहे आणि त्या केसमध्ये जर तुम्ही अर्थिंग ही टेम्पररी सर्किटमधनं ब्रेक केली तर दुसऱ्या लिंक म्हणजे जी लिंक जर दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोडला कनेक्टेड असेल तर त्याच्या थ्रू अर्थिंग तिथे प्रोव्हाइड केलेली असते. लिंक मीन्स काय, तर एखादी बायोमेटलचं स्ट्रिप्स आहे आणि त्या बायोमेटल स्ट्रिप्स थ्रू दोन इलेक्ट्रोड कनेक्टेड असणार. मग आयदर वन इलेक्ट्रोडला आपल्याला टेस्टिंग पर्पजसाठी मेंटेनन्ससाठी आपण सर्किटमधनं डिस्कनेक्ट केलं तर दुसऱ्या सर्किट थ्रू आपली ती काही जी काही अर्थिंग आहे ती मेंटेन असणार आहे. The next point related to your earthing is there should not be connected any impedance or circuit breaker in the alternating earthing system. अर्थिंग सिस्टीम मध्ये आपण दुसरा कुठलाच इम्पेडन्स कनेक्ट नाही करू शकत. म्हणजे एखादा लोड, इम्पेडन्स म्हणजे काय, आर प्लस जे एक्सेल, म्हणजे एखादा लोड आपण त्या अर्थिंग मध्ये कनेक्ट नाही करत किंवा तिथे एखादा सर्किट ब्रेकर पण कनेक्ट नाही करणार. Then the next rule for the earthing is the frame of every stationary motors किंवा मग जे काही आउटर पार्ट असतो त्याला आपण फ्रेम म्हणतो डिव्हाइसचा. इंडक्शन मोटर असेल किंवा तुमचा ट्रान्सफॉर्मर असेल त्याचा जो मेटॅलिक पार्ट असतो एनव्हलपचा त्याला आपण काय म्हणतो, ॲज अ फ्रेम. दॅट फ्रेम ऑफ इच मोटर, देन ट्रान्सफॉर्मर, जनरेटर अँड एनी कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग ॲपरेटस. कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग ॲपरेटस मीन्स आहे जे पण आपण पॉवर सिस्टीमच्या रिलेटेड डिव्हाइसेस यूज करतो. दॅट शॅल बी अर्थ by a owner by two separate and distinct connection with earth. दोन सेपरेट आणि डिस्टिंक्ट कनेक्शन असले पाहिजे का हे जे काही सगळे अपॅरेटस आहे ते प्रॉपरली अर्थ केलेले पाहिजे. देन नेक्स्ट इज all the metal casting and metal covering which protecting the any electrical lines or apparatus shall be connected with earth. मग आता पॉवर सिस्टीमच्या रिलेटेड जर आपण पॉईंट घेतला तर पॉवर सिस्टीम मध्ये इलेक्ट्रिकल लाईन्स असतात तर त्या पण प्रॉपरली अर्थ पाहिजे किंवा जे ॲपरेटस असतात, फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकर आहे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आहे, हे सगळे प्रॉपरली अर्थ असलेले पाहिजे. Then next point or next rule for the earthing is when the supply voltage is of low voltage. म्हणजे सप्लाय व्होल्टेज, आता आपण पहिलाच पॉईंट बघितला होता का ज्यावेळेस अर्थिंग सिस्टीम इम्प्लिमेंट केलेलं असेल तर व्होल्टेज हे खूप लो पण नको आहे, ते नियर अबाउट त्या व्हॅल्यूशी मॅच असायला पाहिजे. बट इन केस ऑफ इफ द व्होल्टेज इज लो देन द इन्स्टॉलेशन इज न्यू. म्हणजे वेन द सप्लाय व्होल्टेज इज ॲट लो व्होल्टेज अँड वेन द इन्स्टॉलेशन इज न्यू then all the three pins shall be permanently and sufficiently earth. म्हणजे काही न्यू कनेक्शन्स वगैरे असणारे त्या ती सगळ्या ज्या थ्री पिन्स आहे त्या सगळ्या प्रॉपरली अर्थ केलेल्या पाहिजे. तर दीज आर दी सम पॉइंट्स विच इज रिलेटेड टू युअर अर्थिंग सिस्टीम. क्लिअर ऑल ऑफ यू पार्टिसिपंट्स? काही डाऊट असेल तर विचारा. पॉइंट समजले सर्व? अर्थिंगचे कुठले रेग्युलेशन्स रूल्स असतात? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Yes, ma'am.